हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. तर मी आज आलो होतो कोल्हापूरला. तर मग आल्या काही जास्त वेळ मिळाला, मी शॉर्ट व्हिडिओ केला आहे, ते बघू शकता. आणि मी आता आलो आहे गाडी रिपेअर केला. आमची मोठी गाडी आहे, ते जरा थोडंफार जनरल चेकअप करायचं होता. ते जरा खराब झालं, थोडीफार लाईट वगैरे चेंज करायचं होते, ते करायला आलो आहे. माझ्यासोबत आला आहे वैभव. तो म्हटलं काय काम करत नाही म्हणतो, म्हणजे तो काय करत नाही मरते, मग त्याला पण घेऊन आलो सोबत माझ्या. आता सध्याला अरे हाय तर कर, त्यानंतर बोलते सोबत नको जात नाही हाय. तेच आता चाललो आहे आम्ही, जरा खायला भुकाला आले त्याला. मी काय जेवण वगैरे करून आलो होतो मगाशी. चला आता बघा, तो गाडीचं चेकअप वगैरे केलं, म्हणजे रिपेअरीसाठी ठेवला आहे म्हणतो, तोपर्यंत जरा खाऊन यावं बाहेर काहीतरी. इथं मग समोरच फूड कोर्ट होता. चला मग जाऊ आता. जनरल चेकअप वगैरे गाडीचं करून झालं, तर मग त्यांना म्हटले जरा वेळ लागेल. मग तोपर्यंत म्हणतो आम्ही गाडीचं बॅलेन्सिंग जे आहे ते करून येतो. मग आता आम्ही आलो आहे गाडी बॅलेन्सिंग करायला. ते काका जे ते गाडीचं बॅलेन्सिंग करत होतं. तर हे बघू शकता, यांनी काय काय असं चाकाला लावलं त्यांनी ह्या बाजूला. ते आता एक लावले तर मागं लावतील. बघूया आता काय काय करतात. काय ना कुठू चल के रहा है भाई. थोडं काय काय सो गाईस, तर आता मी गाडीला अलाईन वगैरे करून आलो. तसंच बहिणीचा फोन आला होता शाळेतून की शाळा सुटल्या मला सोडायला, म्हणजे घरी नाही आलं या म्हणून. तसंच मग इथल्या सुटल्या जवळच होतं शाळा, इथून लगेच घेऊन गेलो गाडी. मग तिला घेतलो, घरी सोडलो. तसंच वैभव पण जाणार होता बाहेर, मग त्याला पण सोडलं. लागलंच म्हटलं आता माझ्यामुळे त्याला पण अडकून नको. अजून 2-3 तास लागतील गाडी रिपेअर व्हायला. आता गाडीचं काम म्हणलं लगेच होत नाही, तुम्हाला माहीत आहे. मग आता आलो इथं परत एकदा शोरूम. दादा कुठं बाहेर गेले वाटतं, त्यामुळे थांबलो. बघा त्यांचं वाट बघा आता कधी येतात. त्यांनी आले की लगेच आपलं गाडीचं काम चालू करायचं. 2-2.5 तास लागेल म्हणल्यात. बघूया मग आता काही करू, मग दाखवून लागलं त्या विषय सगळं असेल ते. चलो. व्हिडिओ मध्ये घेते. अरे भैया हाँ, अरे हाँ मेरी फोन आता दिसला. फोन बंद झाला. फोन बंद आहे. अरे दाजीपूरला